श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री भगवते गोपालकृष्णाय नमः. श्री नारदादि भागवतेभ्यो नमो नमः. श्रीमद्भागवत पुराण महात्म्य अध्याय 4. गोकर्ण उपाख्यान प्रारंभ. सूत म्हणाले, त्यावेळी आपल्या भक्तांच्या चित्तातील अलौकिक भक्ती पाहून भक्तवत्सल श्री भगवान आपले स्थान सोडून तेथे आले. त्यांच्या गळ्यात वनमाला शोभून दिसत होती. पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे त्यांचे अंग श्यामवर्णाचे होते. त्यांनी पीतांबर परिधान केला होता. कमरेभोवती मेखला शोभत होती. मस्तकावर मुकुट आणि कानामध्ये कुंडले झळकत होती. ते त्रिभंगी मुद्रेमुळे सुंदर दिसत होते. वक्षस्थळावर कौस्तुभमणी चमकत होता. संपूर्ण शरीरावर हरिचंदनाचा लेप लावला होता. त्यांनी जणू कोट्यवधी कामदेवांचे सौंदर्य धारण केले होते. ते म्हणजे परमानंदाची चैतन्यमय मूस होते. असे मनमोहक मुरलीधर आपल्या भक्तांच्या निर्मळ हृदयात प्रविष्ट झाले होते. वैकुंठात वास्तव्य करणारे उद्धवादी भक्त गुप्त रूपाने कथा ऐकण्यासाठी तेथे आले होते. तेव्हा जयघोष होऊ लागला. भक्तिरसाचा अद्भुत प्रवाह वाहू लागला. गुलाल, बुक्का, फुलांचा वर्षाव आणि शंखनादही होऊ लागला. त्या सभेत बसलेल्या लोकांची आपला देह, घरदार आणि अंतःकरणाचीही जाणीव नाहीशी झाली. ते असे तन्मय झालेले पाहून नारद मुनी म्हणाले, मुनिगण हो, सप्ताह श्रवणाचा एक अलौकिक महिमा मी पाहत आहे. येथे आलेल्यांत मूर्ख, धूर्त आणि पशुपक्षीही असून ते सर्वच अत्यंत निष्पाप झाले आहेत. म्हणून या कलियुगात चित्तशुद्धीसाठी मृत्यूलोकातील पापसंचय नाहीसा करणारी भागवत कथेच्या बरोबरीचे दुसरे कोणतेही पवित्र साधन नाही. मुनिवर, आपण मोठे कृपाळू आहात. लोकांच्या कल्याणासाठी आपण विचारपूर्वक एक वेगळा असा मार्ग शोधून काढला आहे. या कथारूप सप्ताह यज्ञाने कोण कोण पवित्र होतात हे आपण मला सांगावे. सनकादिक म्हणाले, जे लोक नेहमी पापकर्मे करतात आणि नेहमी दुराचरणात तत्पर असतात, वाममार्गाने जातात, क्रोधाग्नीने तप्त झालेले असतात, कपटी आणि कामातूर असतात, असे सर्वजण या कलियुगात सप्ताह यज्ञाने पवित्र होतात. सत्यापासून परावृत्त झालेले, मातापित्यांची निंदा करणारे, कामनांनी ग्रस्त झालेले, आश्रमधर्मांचे पालन न करणारे, दांभिक, दुसऱ्यांचा मत्सर करणारे आणि दुसऱ्यांना पीडा देणारे, हे सर्व कलियुगात सप्ताह यज्ञाने पवित्र होतात. मद्यपान, ब्राह्मण हत्या, सुवर्ण चोरी, गुरुस्त्रीगमन आणि विश्वासघात ही 5 महापापे करणारे, कपट व ढोंग करण्यात तत्पर, क्रूर, पिशाच्यांप्रमाणे निर्दय, ब्राह्मणाच्या धनाने श्रीमंत होणारे आणि व्यभिचारी, हे सर्व कलियुगात सप्ताह यज्ञाने पवित्र होतात. जे धूर्त, हट्टाने नेहमी मन, वाणी आणि शरीराने पापकर्म करीत असतात, दुसऱ्याच्या धनाने पुष्ट होतात, तसेच मलिन मन आणि दुष्ट वासनांनी युक्त आहेत, ते सुद्धा कलियुगात सप्ताह यज्ञाने पवित्र होतात. आता आम्ही तुम्हाला या संबंधी एक प्राचीन इतिहास सांगतो. तो केवळ ऐकल्यानेही सर्व पापे नष्ट होतात. पूर्वी तुंगभद्रा नदीच्या तटावर एक उत्तम शहर वसलेले होते. तेथे सर्व वर्णांचे लोक आपापल्या धर्माचे आचरण, सत्यवर्तन आणि सत्कर्मे यांत तत्पर असत. त्या नगरात सर्व वेदांचा जाणकार आणि श्रौत स्मार्त कर्मांत निपुण असा आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो जणू दुसरा सूर्यच होता. तो धनवान असून पौरोहित्य करीत असे. त्याची पत्नी धुंदुली कुलीन घराण्यातील
आणि सुंदर असून नेहमी आपलेच म्हणणे खरे करणारी होती. लोकांची निंदा करण्यात तिला आनंद मिळत असे. ती स्वभावाने क्रूर होती. नेहमी काही बडबड करीत असे. गृहकृत्यात निपुण, कंजूष तसेच भांडखोरही होती. या प्रकारे ते ब्राह्मण जोडपे प्रेमाने आपल्या संसारात रमले होते. त्यांच्याजवळ धन आणि भोगविलासाची सामग्री भरपूर होती, परंतु त्या वैभवात त्यांना सुख नव्हते. अखेर त्यांनी संतानप्राप्तीसाठी गरिबांना गायी, जमीन जुमला, धन, सुवर्ण, वस्त्रे इत्यादी दान करण्यास आरंभ केला. अशा रीतीने दानधर्मात त्याने आपली अर्धी संपत्ती खर्च केली, तरीसुद्धा त्यांना पुत्र किंवा कन्या झाली नाही. त्यामुळे तो ब्राह्मण अतिशय चिंतातूर झाला. तो दुःखी ब्राह्मण एक दिवस घरातून बाहेर पडला आणि वनात निघून गेला. मध्यान्हकाळी त्याला तहान लागल्याने तो एका तळ्याच्या काठी आला. संतान नसल्याने दुःखी असलेला तो पाणी पिऊन तेथेच बसला. थोड्याच वेळात तेथेच एक संन्यासी आला. संन्यासी पाणी प्याल्याचे पाहून तो ब्राह्मण त्याच्याजवळ जाऊन त्याच्या चरणांना नमस्कार करून दीर्घ सुस्कारे टाकीत उभा राहिला. संन्याशाने विचारले, हे ब्राह्मणा, तू का रडतोस? कशामुळे तू अतिशय चिंताग्रस्त आहेस? तू ताबडतोब तुझ्या दुःखाचे कारण मला सांग. ब्राह्मण म्हणाला, यती महाराज, मी माझ्या पूर्वजन्मीच्या साठलेल्या पापांमुळे प्राप्त झालेल्या दुःखाचे कसे वर्णन करू? माझे पितर मी जे तर्पणासाठी पाणी देतो ते स्वतःच्या चिंतायुक्त सुस्काऱ्यांनी गरम होते, तेच ते पितात. देवता आणि ब्राह्मण मी दिलेल्या दानाचा प्रसन्न चित्ताने स्वीकार करीत नाहीत. संतान नसल्यामुळे मी इतका दुःखी झालो आहे की मला सर्व सुने सुने वाटते आहे. मी प्राणत्याग करण्यासाठी येथे आलो आहे. संतानहीन जीवनाचा धिक्कार असो, संतानहीन घराचा धिक्कार असो, संतानहीन धनाचा, संतानहीन कुळाचा धिक्कार असो. मी ज्या गाईचे पालन करतो तीही वांझ होते.